सो हे टू फॅमिली वेलकम बॅक टू मानस निलकर ब्लॉग. मित्रांनो, आता आम्ही आहे गंगेवरती आणि इथे मोहित शौर्याचे फोटो काढतोय आणि इथे आता होणारे आरती सुरू. तर तुम्हाला भरपूर आरती दाखवून झाली आहे. कोण फटे? अच्छा, फटांगे नीट बोलतो, तुला नावाने बोल. हॅलो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे सांड्यावरच्या देवीवर. मस्त दर्शन घ्यायला आलोय. हा आमचा मित्र मोहित आहे. चला आता आपण जाऊ पुढे. चला रे. काळाराम मंदिरचं दर्शन घेणार आहे. शौर्य कुठे गेला? तर आता आम्ही मोहितच्या हातात बांधायला दहा घेतलाय आणि तो देवीच्या पावलं लावलं तर मोहितला हाताला बांधतो. कारण कसं मोहित नाही, थोडं आम्हाला काही ऍक्टिव्हिटी चुकीचे दिसत आहे तर आम्ही त्याला शांत, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही दहा घेतला. आम्हाला गरज नाही शौर्य, मला त्याच्यासाठी घेतला. तर आता आम्ही आलोय काळाराम मंदिरला, कारण त्या दिवशी आलो होतो आम्ही लास्ट टाइम, तेव्हा राहून गेलो होतो, उशीरून गेलो होता. बट आज टाइम होता म्हणून आम्ही आज आलोय. हे बघा इथे काळाराम मंदिर, एकदम भारी मंदिर आहे इथे. आणि इथून रथ जो आहे, रथ इथून सुरू होतो. नाशिकमध्ये जो रथ निघतो तो काळाराम मंदिर इथून सुरू होतो, म्हणजे इथून निघतो तो रथ. खूप भारी मंदिर आहे, तुम्ही पण इथं नक्की या. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, इथे आम्हाला खूप भारी वाटतंय आणि जेवढी आम्ही सगळी मस्ती वगैरे करतो ना तेवढी आम्ही धार्मिक पण आहे. एकदम पीसफुल जागा, याच्यासारखी पीसफुल जागा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तुम्ही नक्की व्हिजिट करा, एकदा बघा. आम्ही आमच्या लहानपणी खूप वेळा इथे आलेलो आहे. आई वडिलांसोबत खूप आनंद भेटतो की असं अचानक येऊन आम्हाला ते येत. खूप धार्मिक जागा आहे. हो, खूप मस्त. तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा इथे. तर मंदिरामध्ये, काळाराम मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता मग शूट करणं, तर मी थोडंफार जेवढे करू शकतो थोडं केलं आहे. बाकी मध्ये अलाउड नव्हतं तर मी नाही करू शकतो, माफ करा मला. आणि आता घरी आलो, जस्ट आंघोळ वगैरे केली, गार पाण्याने आंघोळ केली कारण खूप गरम होत होतं. आणि आता 9 वाजले. आज चतुर्थी, तर आई मस्त मोदक बनवते, तर मस्त जेवण करेल. भूक पण जोरात लागली आहे. तर हा ब्लॉग आपण इथपर्यंतच ठेवूया. हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.